नमस्कार. सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन ह्या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे श्रीयुत भा.म. गोरे यांच्या 1940च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या नवी पालवी ह्या कथासंग्रहातली कथा जुना बाजार. तर सादर आहे श्रीयुत भा.म. गोरे लिखित जुना बाजार. पंतांना सुपारीच्या खांडाचं व्यसन नसलं तरी दुसरं मात्र जबर व्यसन होतं. बुधवारी रविवारी जुन्या बाजारात फेरी मारल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. एरवी काकूंच्या तोफखान्यापुढं क्षणात ढासळणारे पंत ही गोष्ट निघाली म्हणजे मात्र छातीचा मेढेकोट करून उभे ठाकत. गेल्या रविवारचीच गोष्ट. पंतांनी जुन्या बाजाराकडे मोर्चा वळवला होता. त्या मौल्यवान वस्तूंच्या मोडक्या बाजारात त्यांचे 2 तास भरकन निघून गेले. शेवटच्या दुकानाकडे नजर टाकून पंत मागे फिरणार तो तेथील पुस्तकांच्या ढिगाकडे त्यांचं लक्ष गेलं. मासिकांचे जुने अंक, वाचनालयातून चोरलेली पुस्तकं, जुनी शालोपयोगी पुस्तकं यांचा तेथे खच पडला होता. एका मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रावर बैठक मारून पंत ती पुस्तकं चाळू लागले. त्या ढिगात एक जीर्ण कसरीनं खाल्लेली पोथी त्यांच्या हाती लागली. पंत मोठे संशोधक होते असं नाही, परंतु जुन्या रद्दीत अनेक वेळा जुनं अमूल्य लिखाण सापडतं असं त्यांनी ऐकलं होतं. 2 आण्याऐवजी 1 पावली मालकाच्या अंगावर फेकून ती पोथी घेऊन ते घरी परतले. येताना आपल्या संशोधनाच्या कीर्तीची सुखस्वप्न त्यांना दिसत होती. घरी येऊन मांजराच्या पावलांनी ते आपल्या माडीवरील खोलीकडे जात असता दारामागून वीज कडाडली. आटपलं का उकिरडे फुंकणं? दिसतंय काहीतरी बघलेत. एखादं जुळजुळीत लुगडं घ्या म्हटलं म्हणजे कपाळाला 1760 आठ्या पडतात नि या मेल्या फाटक्या पुस्तकांचा जुना बाजार भरवलाय घरात. थांबा, आता एक दिवस ती सारी पुस्तकं बंबात घालते की नाही ती. चांगलं एक नाणं तरी होईल माझं. यानंतर अर्धा तास स्वयंपाकघरात छोटे छोटे धरणीकंप होत होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पंत कचेरीतून येऊन माडीवर निसटणार तेवढ्यात काकूंनी हसत हसत त्यांचा जिन्याचा रस्ता अडवला. कित्येक वर्षांपूर्वीची विसरलेली एक जुनी पुराणी चमक पंतांच्या डोळ्यात क्षणभर परतून गेली. काकूंनी पदराखाली झाकून काहीतरी आणलं होतं. काय म्हणते मी? ओळखायचं काय आहे हे? एखादी नवी आई जितक्या अभिमानानं आपल्या तान्ह्याच्या तोंडावरून पदर काढून त्याला दाखवील तितक्या अभिमानानं तिनं पंतांपुढे ती वस्तू ठेवली. एक पेढे घाटाचा मसाल्याचा पितळी डबा आणि त्यात बसवलेले 8 लहान वाटीवजा डबे. मानेला ऐसपैस वळसा देऊन काकू म्हणाल्या, पण एक तांबडा पैसा दिला नाही हो त्याला. त्या बोहाऱ्याशी तासभर हुज्जत घातली. काल तुम्ही आणलेलं रद्दीचं पुडकं आणि माझं एक जुनं इरकली लुगडं एवढ्यावरच हा डबा घेतला. म्हटलं खर्च नको तुम्हाला. हताश होऊन पंतांनी जिन्याच्या पायरीवरच बैठक मारली. 4 दिवसांनंतर एका प्रसिद्ध संशोधकाचा फोटो सर्व प्रमुख वृत्तपत्रात झळकला. मराठी वाङ्मयातील अपूर्व शोध, मुक्तेश्वराचं समग्र महाभारत सापडलं. पुणे येथील प्रसिद्ध इतिहास संशोधक श्रीयुत अमुक तमुक यांनी पर्वतप्राय जुन्या रद्दीतील बाडांचं संशोधन करून मुक्तेश्वराच्या गुप्त झालेल्या संपूर्ण महाभारताचा शोध लावला असून त्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाच्या व गौरवाच्या तारांचा वर्षाव होत आहे. या ग्रंथराजाचं प्रकाशन लवकरच मोठ्या थाटानं करण्यात येईल. पंतांनी डोळे मिटून घेतले आणि वृत्तपत्राचा चोळामेळा केला. काकूंनी आतून येऊन सांजाची बशी त्यांच्या पुढे ठेवली. हा, काय चिंतन चाललंय तरी. नव्या डब्यातल्या मसाल्याचा सांजा हा किती खमंग झालाय. बघायचा तरी जरा चाखून.